नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मी पण मस्त मजेत आणि मस्तपैकी चहाची फुरकी मारत मारत फुल एन्जॉय करत आहे. तेवढंच काय तर आज माझी आई सुद्धा माझ्यासोबत चहा पित आहे बघा. मस्तपैकी आम्ही दोघांनी एन्जॉय केला. मग डबा उचलला आणि डायरेक्ट निघालो. मग आपल्या गाडीला सेल्फ मारला तर बंगाट निघालो बघा. गार लागत होतं तरी तसंच निघालो बघा. त्या माणसा म्हणलं हो बाबा साईडला मडचीन. तर सगळं आमचं सिक्युरिटी गार्ड बघा समोरून कुत्रा घेऊन येत होता. कुत्रा असा शांतपणे त्यासोबत चालत होता ना, पण काय झालं, मी दिसलो ना कुत्रा असा त्याला खेचत खेचत आणलं ना. तुम्हाला बघतो फक्त तुम्ही बघा त्याला कसं खेचतो. मला बघितलं की बघा कसा त्याला सुद्धा खेचत खेचत आणलं. मग आम्ही नाही का कुत्र्यासोबत मी मस्त खेळलो आणि थोडंसं पुढं निघालो की आपलं नाही का गार लागायला लागलं होतं. तसंच वातावरण फ्रेश होत होतं आणि हा गाडीवाला काय मला पुढे जाऊन देत नव्हता. असा राग आलता ना या गाडीवाल्याचा. म्हणलं आता काय करावं पण गेला तरी बघा पुढे घेऊन मग तिथंच भेटतो मला. तसंच आम्ही राईट मारला की नाही का एरियामध्ये पोहोचलं की बघा लेकरं असं नवीन रोडला चालतात ना, जसं काय नवीन रोड कधी बघितलंच नाही तर लोक लेकरं रोडवर चालायला लागले. मग तसंच नाही का मी आता विचार केला जाऊन ते लेकरं काय बोलावं. तसंच मग सेल्फ मारला आणि डबल आणि नाही का डबल निघालं बघा. तिथं थांबून थोडंसं मित्राचं गाडी उभं होते तिथं. मग तिथं थांबलं की बघा लोक बघा कसे रोडला येतात ना, काय सांगा तुम्हाला, असे हैराण करतात ना, एकदम खतरनाक. तसंच आपण नाही का दुकानापाशी पोहोचलं की मस्त गाडी अशी टन मारली बघा. जाग्याच फिरली. मग जाग्या फिरली की मस्तपैकी मशनी एकदम चकाचक साफ करून घेतला. तेवढंच काय तर मग काम यायला चालू झालं. मग आपण म्हणलं दर्शन घ्यावं मशनीचं आणि कामाला सुरुवात करा. मग कामाला सुरुवात केलं की नाही का मग नाही का परीला सोडण्यासाठी घरी आलो तर पप्पा म्हणले जा ह्या टेलरचे कपडे देऊन द्या. मग त्या टेलरच्या दुकानापाशी थांबलो आणि म्हणलं भाऊ हे घ्या तुमचे कपडे. त्या पटापट गेलो आणि त्यांचे कपडे दिले आणि तसाच निघालो की एकदम रॉंग साईड मारून आम्ही निघतो ना, तसा भंगाट निघालो बघा परीला सोडण्यासाठी. ना इकडं बघितलं ना तिकडं बघितलं, एकदम झकासपणे घुसलं बघा. या पोरासोबत किती मजा करत होतो. तेवढंच काय तर मग नाही का मग आपल्या परीला सोडले आणि आमच्या बिल्डिंग मधल्या मावशीत ना ते काय म्हणले की आम्हाला नाही का इथं सोड म्हणून वरा दिला. लेकरांना खेळले घ्यायचे. चालन म्हणलं घ्या म्हणलं. मग त्यांनी लेकराला पुढं बसवलं, एकाला महागं बसवलं आणि नाही का आम्ही खेळणे घ्यायला गेलो बघा. आणि लेकरं बी असे आगाव काढतात ना, तुम्हाला सांगतो लय अडणी करतात एवढे आगाव काढ. मग मावशीला घेऊन आम्ही खेळणे आणायला गेलो. मग मी घरी आलो की मस्तपैकी पाणी पिते, कारण नाही का पाणी प्यायचं बी एक एन्जॉय करत होतं मस्तपैकी. आणि तसंच पाणी पिऊन झालं की आमचे चिव बघा कशी अडवणी करते. तिच्यासोबत नाही का मस्ती खेळली तेव्हा ती म्हणते मला मोबाईल मध्ये नाही यायचं येईन म्हणते. मग ते नाही का केस मान बिन लुचली उघड म्हणले वर बाग. त्यांनी काय बघत नव्हती. मग तसंच नाही का मी आपल्या दुकानात निघालो. दुकानातून नाही का मस्तपैकी जेवण केलं बघा आणि डायरेक्ट झोपलं तर डायरेक्ट 4 वाजता उठलो बघा. 4 वाजता उठलो की नाही का एकदम झकासपणे नाही का आपण नाही का कामाला सुरुवात केली की मग चहावाला आला तर मग चहा पिलो. एकदम मस्तपैकी चहा बनवला होता ना, मग चहावर फुरकी मारली बघा. चहावर फुरकी मारली की मला दमच निघला नाही. मग आता आपण कामावर फोकस करायचं. मग फटाफट काम करत घेतलं. एवढं स्पीडने घेतलं ना एकदम जबरदस्तपणे एकदम आपलं काम म्हणलं आता संपलाच पाहिजे. एवढं फटाफट काम करत घेतलं. तेवढंच काय तर मग नाही का एका टेलरचे कपडे बघा किती मोठे, तेवढे झुळले घेऊन नाही का त्यांचे द्यायला गेलो की म्हणजे काय मग आपण एखाद्या दुकानात पोहोचलो तर ते दुकानातून काय कुठे गेले काय माहित. मग म्हणलं नंतर देतो कपडे त्यांचे. मग आता आमचं सगळं काम झालं. म्हणलं आता डायरेक्ट घरी जायचं एकदम बंगाट पळवीत गाडी जायचं ना घरी, एकदम मस्तपैकी जायचं. मग नाही का मग आपण बी सेल्फ मारला की बंगाट निघलो ना एकदम जबरदस्तपणे. एकदम एका टेलरचे कपडे बी द्यायचे होते आणि थोडा हिसाब बी करायचा होता. मग नाही का त्यांच्या दुकानापाशी पोहोचलो. म्हणलं मास्टर तुमचे कपडे बी घ्या आणि हा तुमचा हिसाब. मग त्यांचे कपडे बी दिले आणि हिसाब बी सगळा केला. मग तसंच आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो की नाही का भाजीपाला घेतला बघा. भाजीपाला घेतला की नाही का तसंच आम्ही बी नाही का थोडंसं इकडं तिकडं बघितलं काय घ्यायचंय का अजून नाही. मग नाही घेतलं. चला म्हणलं की आम्ही असा पळालोच ना एकदम स्पीडनी. वातावरण बी गार लागत होतं. आणि तसंच भावाच्या ऑफिसपाशी पोहोचलो. भावाला म्हणलं चल म्हणलं की भाऊ बी निघाला. मग आम्ही दोघांनी मिळून नाही का डायरेक्ट सोबत निघलो. तर डायरेक्ट बिल्डिंग मध्ये एंट्री मारली की मस्तपैकी नाही का एकदम झकास वाटलं, एकदम स्वर्गासारखं. तसंच बिल्डिंग मध्ये पोहोचलो की बघा भाऊ, अण्णा आणि चिव आम्ही तिघं नाही का मस्तपैकी साईबाबाचं दर्शन केलं. आणि आपण आज इथं थांबू. आवडल्यास